श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. धार्मिक भावना जोपासण्यासाठी देव किंवा मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर घरातील देवघर आणि त्यातील देव तितकेच महत्त्वाचे आहेत. तुम्ही पाहिलं असेल, घर लहान असलं तरी तिथे देवघर हे असतंच. आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची जागा जिथून सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. म्हणूनच आपल्या देवघरातील देवांची नित्यनेमाने पूजा ही व्हायलाच हवी, ज्यामध्ये रोज देवांना आंघोळ घातल्याच गेली पाहिजे. आपल्या देव्हाऱ्यामध्ये काही देवांचे आपण फोटो ठेवलेले असतात आणि काही देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या असतात. मग त्या धातूच्या म्हणजेच पंचधातूच्या असतील किंवा पितळेच्या असतील किंवा चांदीच्या असतील. ज्यावेळेस आपण रोज पंच उपचारांनी या देवांची पूजा करतो, त्यावेळेस ते हळूहळू काळवंडायला लागतात. आज या व्हिडिओमध्ये देवांना कोणत्या दिवशी साफ करावे, देव साफ करताना कोणती अशी वस्तू आपल्याला वापरायची आहे, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे, जेणेकरून आपल्या घराला दोष लागणार नाहीत आणि आपल्या देवांना देखील उपवास घडणार नाही. कारण देव आपल्याला एका ठराविक दिवशी साफ करायचे असतात. त्याचबरोबर ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा, तो नैवेद्य आपल्याला किती वेळ देवांजवळ ठेवायचा आहे, ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या देवघरापेक्षाही कितीतरी पटीने पावित्र्य, मंगलमय वातावरण हे मंदिरामध्ये असतं. कारण तिथे असलेल्या देवी देवतांच्या मूर्तीवरती वेळोवेळी उपचार केले जातात, ज्यामध्ये अभिषेक, मंत्रस्तोत्रासहित केले जातात. त्याचबरोबर देवी देवतांना लख्ख उजळवलं जातं, पुजाऱ्यांकडून मंत्र साधना होते. तेवढं पावित्र्य किंवा तेवढ्या विधी आपल्या हातून होत नसतील तरी देखील काही गोष्टी आपल्या घरात होणं आवश्यक आहे, तरच आपल्या घरामध्ये ती सकारात्मक ऊर्जा जी आपल्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार करते ती प्रभावित होते. यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे देवांना उजळवणं. तर देवांना उजळवण्यासाठी काही ठराविक दिवशीच देवांना उजळायचं आहे. त्याचबरोबर आपल्या देवघराची देखील आठवड्यातून 15 दिवसातून एकदा आपल्याला साफसफाई म्हणजेच डीप क्लिनिंग करायची आहे. कारण आपल्या देवघराच्या खाली जे ड्रॉवर असतात किंवा जिथं आपण देवांचं सामान ठेवतो ते देखील अस्तव्यस्त पडलेलं असतं. तिथून देखील बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. कारण तिथे साचलेली धूळ असेल किंवा तिथे जमा झालेला कचरा जो आहे तो आपल्या घरामध्ये तेवढं पावित्र्य ठेवत नाही. त्यामुळे रोज जरी या गोष्टी शक्य नसल्या तरी किमान तुम्ही 15 दिवसातून एकदा या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. या गोष्टी रोज करणं शक्य नाही, पण 15 दिवसातून एकदा जेव्हा आपण देवघराची साफसफाई करतो, देवांना लख्ख उजळून घेतो आणि त्यानंतर फक्त हात जोडून आपण देवांसमोर उभे राहतो, तेव्हा विशेष सकारात्मक ऊर्जेची आपण अनुभूती घेत असतो. आता देवांना नेमकं आपल्याला कोणत्या दिवशी साफ करायचं आहे, कसं साफ करायचं आहे, कोणती वस्तू वापरायची, नैवेद्य कोणता दाखवायचा हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. दैनंदिन आयुष्यामध्ये पूजेला विशेष महत्त्व आहे. दर दिवशी देवांची पूजा करण्यासाठी काही नियम देखील आहेत. ते प्रत्येक साधकाने पाळले पाहिजेत. इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी. देवाची उपासना करण्यासाठी वापरलेली मुद्रा, हवन, विधी, पूजेचा मंत्र आणि पठण करण्याची पद्धत, आपल्या देवतेसमोर दिवा लावण्याचा किंवा आरती करण्याचा नियम इत्यादीची संपूर्ण माहिती मी ऑलरेडी चॅनलवरती शेअर केलेली आहे. देवांना आंघोळ कशी घालावी, स्वामी समर्थ केंद्रानुसार देवारा कसा असावा, हे व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. रोज देवांची आपण पंचोपचारे पूजा करतो, ज्यामध्ये देवांना आंघोळ घालतो. आंघोळ घालत असताना पाण्यातल्या क्षारामुळे, त्याचबरोबर आपण जे अष्टगंध, हळदी कुंकू वगैरे देवांना वाहतो, त्यामुळे देव जे आहेत ते लवकरच काळवंढायला लागतात आणि हे असे काळे पडलेले देव देखील देव्हाऱ्यामध्ये चांगले वाटत नाहीत. त्यासाठी देवांची वेळोवेळी स्वच्छता करणं पण खूप महत्त्वाचं आहे. पण देवाला कधीही उठसूट तुम्ही स्वच्छ करू शकत नाही, कारण त्यामुळे देवांना उपवास घडत असतो. देवांना अशा कोणत्या दिवशी साफ करावे जेणेकरून देवांना उपवास पण घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे फळ मिळेल. ज्या दिवशी आपण देवांना साफ केलेले आहे त्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा आणि त्याचबरोबर ज्या माझ्या मैत्रिणी वर्किंग आहेत किंवा ज्यांना त्या दिवशी काही अडचण आली, मासिक धर्म, सुतक किंवा बाहेरगावी जावं लागलं, त्यांनी देवांना कोणत्या दिवशी साफ केलं पाहिजे हा पर्याय पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी देवांना साफ करता येईल. तसं आठवड्यातून आपण घराची साफसफाई करत असतो, घराला स्वच्छ ठेवत असतो, पण गुरुवारी घराची सुद्धा साफसफाई जास्त करू नये, फरशी तर अजिबातच करू नये असं म्हणतात, कारण यामुळे तुमच्या घरातली बरकत कमी होते.
त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही देवांना सुद्धा साफ करू नये. या दिवशी तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करण्याविषयी जे वेगळे नियम आहेत त्यावरचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येईल. गुरुवार हा बृहस्पतीशी संबंधित आहे आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या पतीची आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीशी संबंध येतो. त्यामुळे गुरुवारी तुम्ही कोणती साफसफाई जास्त करायची नसते. देवघराची सुद्धा तुम्ही या दिवशी साफसफाई करायची नसते. देवांना तुम्ही अभिषेक करू शकता, पण देवांना गुरुवारी तुम्ही साफ करू नका. तर आता देवांना साफ कसं करायचं याचे काय नियम आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर देवांना तुम्ही सगळ्यात आधी एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्या. त्यानंतर देवांना साफ करण्यासाठीचं लागणारं साहित्य तुम्ही घेऊ शकता. एकतर तुम्ही बाजारात मिळणारं पावडर वापरू शकता. आता बऱ्याच जणी वर्किंग असतात, त्यांना तेवढा पुरेसा वेळ नसतो. अशा वेळेस या पावडरचा वापर केला तर काही हरकत नाही. किंवा तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने सुद्धा देवांना स्वच्छ करू शकता, ज्यामध्ये तुम्ही दही असेल, हळद, लिंबू, मीठ याचा वापर करू शकता. देवांना शास्त्रोक्त पद्धतीने कसं साफ करावं यावरचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही आंबट पदार्थांचा वापर करून देवांना साफ करू शकता. दही असेल, चिंच असेल, लिंबू असेल, या सगळ्या गोष्टी वापरून सुद्धा देव खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ तुम्ही करू शकता. देवांना साफ करत असताना सुद्धा आपण एक मोठी चूक करत असतो. एका ताम्हणामध्ये आपण सगळे देव घेतो आणि त्यावरती अशा प्रकारे दही, जे काही तुम्ही साहित्य वापरत असाल ते साहित्य टाकून देवांना अशा प्रकारे आपण स्वच्छ करतो, पण ही खूप मोठी चूक आहे. देव साफ करत असताना तुम्ही अशा प्रकारे एकाच ताम्हणामध्ये सगळ्या देवांना घेऊन साफ करू नका. देवपूजेचे काही नियम आहेत, ज्याप्रमाणे देवांना आंघोळ घालण्यासाठीचे काही नियम आहेत, अगदी त्याच प्रकारे देवांना साफ करण्यासाठीचे सुद्धा काही नियम आहेत. त्या नियमांचं तुम्ही नक्की पालन करा. अशा प्रकारे देवांना कधीही स्वच्छ करू नका. तर देवांना कधीही एक एक करून साफ करा. त्यासाठी लागणारं तामण तुम्ही घेऊ शकता. तामण जर तुम्हाला छोटं वाटत असेल तर तुम्ही एखादं ताट घ्या आणि त्यानंतर एकेका देवाला तुम्ही साफ करा. किंवा तुम्ही सगळ्या देवांना साफ करून एका मोठ्या ताटामध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर एकेका देवांना तुम्ही स्वच्छ करा. देवांना तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छ करू शकता किंवा बाजारात मिळणारं पावडर सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण हे पावडर लावत असताना प्रत्येक वेळी तुम्ही नवीन ब्रशचा वापर करा, कारण जुना झालेला आपण वापरलेला ब्रश कधीही देवासाठी वापरू नये. अशा प्रकारे तुम्ही पावडरचा वापर करून ब्रशचा वापर केल्यामुळे जी मध्ये घाण गेलेली आहे ती सगळी निघून जाण्यासाठी मदत होते, जी की हाताने किंवा लिंबाच्या साहाय्याने निघत नाही आणि ती ब्रशच्या मदतीने सगळी निघून जाते आणि देव देखील आपले पूर्णतः स्वच्छ होतात. तर अशा प्रकारे तुम्ही एकेका देवांना साफ करून घ्या आणि साफ केल्यानंतर त्यांना आंघोळ कशी घालायची किंवा त्यांना स्वच्छ धुवायचं कसं ते आता जाणून घेऊयात. तर त्यानंतरची एक चूक आपण करतो की एका ताम्हणामध्ये आपण साफ केलेले सगळे देव ठेवतो आणि त्यामध्येच आपण देवांना साफ करतो, पण असं करायचं नाही आहे. ज्या ज्या वेळेस आपण देवांना साफ करणार आहोत, आता स्वामींची ही मूर्ती आहे, यांना मी शास्त्रोक्त पद्धतीने इथे स्वच्छ करत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही साफ केल्यानंतर मग तुम्ही एका ताटामध्ये मोठ्या सगळ्या देवांना काढून घ्यायचं आहे. आता सगळे देव आपण यात मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता एक एक करून आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे. ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी आपल्याला देवांना आंघोळ घालण्यासाठी जास्त पाणी लागतं. तर ते ताम्हण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एक एक करून जसं आपण देवांना रोज आंघोळ घालतो त्याच प्रकारे देवांना साफ केल्यानंतर एक एक करूनच देवांना आंघोळ घालायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी डाव्या हातामध्ये देव घेतलेला आहे, उजव्या हाताने पाणी टाकत आहे. मी देवांना आंघोळ कशी घालावी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये मला माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही डाव्या हाताने देव स्वच्छ करत आहात. तर हो, उजव्या हाताने तुम्हाला पाणी टाकायचं तर तुम्ही उजव्या हातानेच आंघोळ घालत आहात आणि देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही दोन्ही हातांचा वापर करू शकता. अशा प्रकारे दोन्ही हातांनी तुम्ही देवांना चोळून स्वच्छ करू शकता, जेणेकरून मग तुमचे दोन्ही हात देवांना लागतील आणि देव अशा प्रकारे तुम्ही एक एक करून स्वच्छ करू शकता. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी देवांना स्वच्छ करण्यासाठी भरपूर पाणी आपल्याला लागू शकतं. त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळी ते पाणी जे आहे ते बदलायचं आहे. हे पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता आणि परत त्या ताम्हणाला रिकामं करून बाकीचे उर्वरित जे देव आहेत ते तुम्ही अशा प्रकारे धुवून स्वच्छ करू शकता. आता सगळे देव एक एक करून स्वच्छ केलेले आहेत आणि महाराजांची मूर्ती हातात घेऊन तिला साफ करणं शक्य नाही, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ताम्हणात ठेवून महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ करू शकता. देवपूजेचे काही नियम आहेत, ज्यामध्ये देवांच्या आंघोळीविषयीचे काही नियम आहेत आणि ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी सुद्धा हा नियम पाळण्याच गेला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही देवांना साफ केल्यानंतर एक एक करून देवांना आंघोळ घालून स्वच्छ करू शकता.
तर अशा प्रकारे देवांना साफ करण्याविषयीचा नियम मी तुमच्यासोबत शेअर केला. आता एक एक करून आपण देवांना आंघोळ घातली आहे आणि स्वच्छ मी कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे. ज्या दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करता तेव्हा तुम्ही देव्हाऱ्यातलं इतर साहित्यसुद्धा स्वच्छ करा, म्हणजे एकाच दिवशी तुमची सगळी साफसफाई होईल. तर आता आपण जाणून घेऊयात की देवांना कोणत्या दिवशी साफ करावे. तर देवांना साफ करण्यासाठीचा जो दिवस आहे तो म्हणजे एकादशी. एकादशीच्या दिवशी तुम्ही देवांना साफ केले तर देवांना उपवास घडत नाही, कारण एकादशीच्या दिवशी देवांना सुद्धा उपवास असतो. महिन्यातून 2 किंवा 3 वेळेस एकादशी येतात. त्या एकादशीच्या दिवशी तुम्ही देवांना साफ करू शकता आणि अशा प्रकारे महिन्यातून 2 वेळा तुमचे देव स्वच्छ होतील. आणि महिन्याला जेव्हा एकादशीच्या दिवशी तुम्ही देवांना साफ करत असता, अशा वेळी तुमची काही अडचण आली, ज्यामध्ये तुमचा मासिक धर्म आला, सुतक असेल, तुम्हाला प्रवास करावा लागला किंवा इतर काही अडचणी असतील, अशा वेळेस काय करावे. त्यानंतर इतर महत्त्वाचे सण असतात जेव्हा तुम्हाला देवांना साफ करावं लागतं. ज्या सणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सण आहे, ज्यामध्ये आपण घटस्थापना करतो, तेव्हा आपले देव 9 दिवसांसाठी देव्हाऱ्यामध्ये बसतात. अशा वेळेस तुम्ही अमावस्येच्या दिवशी देवांना साफ करू शकता. तुमच्या सणावारांच्या वेळेस आणि तुमच्या काही अडचणी आल्या तरच तुम्ही अमावस्येच्या दिवशी देवांना साफ करा. या व्यतिरिक्त तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुद्धा देवांना साफ करू शकता. जर तुम्ही अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देवांना साफ केलं तर त्या दिवशी तुम्हाला देवांना वेगळा नैवेद्य दाखवावा लागतो आणि एकादशीच्या दिवशी तर देवांचा उपवास असतो. त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी फळांचा नैवेद्य देवांना दाखवू शकता. एकादशीच्या दिवशी देवांचा उपवास असतो, त्यामुळे या दिवशी तुम्ही देवांना साफ केले तर देवांना उपवास घडत नाही. त्यामुळे तुमच्या घरात असलेली फळे नैवेद्यामध्ये तुम्ही देवांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही देवांना दूध नैवेद्याच्या स्वरूपात अर्पण करू शकता. देवांचा उपवास असतो आणि तुम्ही जर फराळ करत असाल तर त्यामध्ये तुम्ही जे काही घरात बनवलेलं असेल ते सुद्धा तुम्ही देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. फळांव्यतिरिक्त तुमच्या घरात असलेले ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही देवांना नैवेद्यामध्ये दाखवू शकता. जर तुम्ही एकादशीच्या दिवशी देवांना साफ केलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही देवांना नैवेद्य दाखवू शकता आणि देवांना उपवास सुद्धा घडणार नाही. आता ज्या माझ्या मैत्रिणींना एकादशीच्या दिवशी देवांना साफ करण्यामध्ये काही अडचणी आल्या, जसं की मासिक धर्म, सुतक, प्रवास वगैरे अशा काही गोष्टी आल्या, किंवा काही ज्या मैत्रिणी माझ्या वर्किंग आहेत अशांना वेळ मिळाला नाही एकादशीच्या दिवशी, त्यांनी जर रविवारच्या दिवशी, पौर्णिमेच्या, अमावस्येच्या दिवशी, संकष्टीच्या दिवशी जर देवांना साफ केलं तर अशा वेळी देवांना उपवास घडू नये म्हणून त्यांना गोडाचा नैवेद्य बनवून देवांना दाखवायचा असतो. कारण ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी देवांना उपवास घडत असतो. त्यामुळे गोडाचा नैवेद्य तुम्ही देवांना दाखवू शकता. हा एक या नियमासाठी पर्याय आहे, कारण बऱ्याचदा आपल्या काहीही अडचणी येऊ शकतात. तर मग अशा वेळी आपण देवांना तसंच ठेवणं योग्य नाही आहे, कारण देव जर काळवंडलेले असतील तर देवपूजा करायला समाधान वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही एका दिवशी जर तुम्ही देवांना साफ केलं असेल त्या दिवशी गोडाचा नैवेद्य तुम्ही बनवा, ज्यामध्ये शिरा बनवू शकता, खीर बनवू शकता आणि त्याचबरोबर संकष्टीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पुरणाचा नैवेद्य सुद्धा बनवून देवांना दाखवू शकता. रोजची देवपूजा केल्यानंतर मग तुम्ही कोणता नैवेद्य दाखवावा, तुम्ही तुमच्या वेळेनुसार साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य अर्पण करू शकता. मनोभावे तुम्ही जेही देवांना अर्पण करता ते देव स्वीकारतात, पण देवांना ज्या दिवशी आपण साफ करतो त्या दिवशी अशाच प्रकारे तुम्हाला नैवेद्य जो आहे तो देवांसमोर ठेवायचा आहे. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा नैवेद्य देवांजवळ ठेवल्यानंतर तो किती वेळ ठेवायचा आणि त्या नैवेद्याचं आपल्याला काय करायचं आहे. तर देवांसमोर आपण ज्यावेळेस नैवेद्य ठेवलेला आहे, तुम्ही शिरा केलेला असेल किंवा तुम्ही जेवणासाठी जेही बनवलेलं असेल ते सगळं तुम्ही देवांना अर्पण करू शकता. आता अर्पण करत असताना काय करायचं की हा नैवेद्य देवांसमोर ठेवल्यानंतर पाणी वगैरे फिरून झालं की त्यावरती आपल्याला एक ताट झाकून ठेवायचं आहे. तो नैवेद्य आपल्याला लगेच उचलून घ्यायचा नाही. ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. तर पहा, तुम्ही बऱ्याचशा मंदिरांमध्ये बघितलेलं असेल की देवांना ज्यावेळेस ते नैवेद्य अर्पण करतात त्यावेळेस ते मंदिरांचं दार लावून घेतात. आपल्याकडे सेपरेट असं देवघर नसतं, किचनमध्येच आपण देवघराची व्यवस्था केलेली असते किंवा एखाद्या रूम मध्ये आपण देवघर तयार केलेलं असतं. जिथे कुठे आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तिथे काही वेळासाठी हा नैवेद्य ठेवायचा, त्यावरती आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे. नैवेद्य थोड्या वेळासाठी तिथे झाकून ठेवल्यामुळे देवांचे आशीर्वाद यावरती राहतात आणि त्यानंतर जोही नैवेद्य तुम्ही देवांना अर्पण केलेला आहे तो तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे. आता एखाद्याच असं होतं की आपण एखादी मोठी पूजा असेल, आपण गुरुवारची पूजा केलेली असेल, आपला उपवास असतो, अशा वेळेस आपण तो जो नैवेद्य ठेवलेला असतो तो नैवेद्य आपण एखाद्या गायीला देखील देऊ शकतो.
पण लगेचच तो उचलून घ्यायचा नाही, तर तो तुम्ही थोड्या वेळानंतर म्हणजे अर्ध्या पाऊण तासानंतर उचलायचा आणि त्यानंतर तुम्ही गाईला त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी हा जो नैवेद्य आहे तो गाईला तुम्ही खाऊ घालू शकता. देवांना कोणत्या दिवशी साफ करावं, कसं साफ करावं याविषयीची सविस्तर माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.